सध्या अजित पवार गटामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याभोवती काही राजकीय ट्रॅप कोंडी लावला जातोय की काय अशी शंका निर्माण होते। अगदी सुरुवातीपासूनच पाहायचं गेलं तर अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार वादाच्या भोऱ्यात आला होता। यावर सुनेत्रा पवारांनी लगेचच हा पत्रव्यवहार रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली। त्यानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात ठिणगी पडली। पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरे यांना डचू देताना दुसरीकडे मात्र यात पवार कुटुंबातील 6 सदस्यांना स्थान देण्यात आले। हे घडले त्याच दिवशी सुनील तटकरे यांनी पवारांची घेतलेली भेट पटेल आणि तटकरे यांच्यावर रोहित पवारांनी 22 आमदार फोडणार असल्याचा केलेला आरोप आणि अगदी कालच ठाण्यातील मातब्बर नेते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी हातावरील घड्याळ उतरवून हाती घेतलेले शिवधनुष्य या सर्व घडामोडी पाहता राजकीय वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येतो। त्यातच शरद पवारांनी पटेल आणि तटकरे यांचे क्षमतेचे नेते म्हणून केलेले कौतुक बरेच काही सांगून जाते। सुनेत्रा पवार यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांना आता सर्व बाजूंनी कोंडीत पकडले जात आहे का अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, राष्ट्रीय कार्यकारिणीतील फेरबदल आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूस पाहता अजित पवारांच्या पश्चात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याभोवती राजकीय कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आनंद परांजपे यांची घरवापसी, रोहित पवारांचा 22 आमदारांबाबतचा दावा आणि शरद पवारांनी केलेली तटकरे पटेल यांची प्रशंसा या सर्व घडामोडी केवळ योगायोग नसून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व अस्थिर करण्यासाठी चोहोबाजूंनी रचलेला एक ट्रॅप वाटत आहे। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आणि ठाण्याचे खंदे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने हा सुनेत्रा पवारांना मोठा धक्का मानला जात आहे। याचे गांभीर्य यामुळे वाढले आहे कारण महायुतीतील मित्रपक्षानेच अशा प्रकारे दगा दिल्याने सुनेत्रा पवार कमालीच्या नाराज असल्याची चर्चा आहे। या निमित्ताने महायुतीमध्ये आता नेते पळवापळवीचा खेळ सुरू होण्याची शक्यता आहे। विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी न मिळाल्याने पक्षात जुन्या आणि निष्ठावान नेत्यांना डावलले जात असल्याची भावना परांजपे यांच्या बंडातून समोर आली आहे। सुनेत्रा पवार पक्षात नवीन नेत्यांना जोडून घेत असतानाच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गटाने त्यांच्याच पक्षातील बडा नेता खेचून आणल्याने सुनेत्रा पवारांची अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवर कोंडी झाली आहे।